मरशील ना आपली दारू पिशी तर काय झालं? मरून दे म्हणा ते करायचं जगून मरून दे म्हणा मरून दे. अरे काय बोला तू सांगशी बोल. 6 महिन्यापूर्वी माझ्या पोरीचा ऍक्सिडेंट होता. तिला हॉस्पिटल मध्ये नेलती. मग तिचं ऑपरेशन व्यवस्थित होला. पण एक प्रॉब्लेम झाला. तिचं ना त्या ऑपरेशन मध्ये तिचं डोळे गेले. का बोलतस? हो तिला आता काहीच दिसत नाही. डॉक्टरने सांगले की औषध उपचार आपण चालू ठेवू. 6 महिन्याच्या आत एखाद्या वेळेला तिला दृष्टी आली तर येईल. 6 महिन्यापर्यंत नाही आली तर मग काही गॅरंटी नाही ना. आता 6वा महिना चालू आहे. 6 महिने होले तरी पोरीला माझे काहीच दिसत नाही. तिचे आयुष्य दिसतात कालो कालो कालो. काय करू माझी पोरीला मी का बोलतो ऐक. तू काही टेन्शन घेऊ नको. आपली एकविरा आई आहे ना. आयु भरोसा ठेव सगळं बरोबर होईल. तिसगावरून 2 तारखेला पालखी निघणार एकविरा आईची. मी पालखीला चालल्या तर तिथं तू पालखीला माझ्या जोडीला चल ना. तिथं आईला तुझा काय गारा आहे ना तिथं आईला सांग. तुझी पोरीला बरं नाही वाटे ना आई आपली सर्व व्यवस्थित करेल. पम्या तू येशील ना? हा येत ना? मी येईन. माझी पोरीसाठी येईन मी. आपला श्री जरीमरी हा एकविरा मित्र मंडळ आहे तिसगाव. संकेत दादा गायकवाड अध्यक्ष देतात. तिथं आपण गेल्यावर फॉर्म भरू. मग दादा तुला टी शर्ट देईल. टी शर्ट देईल. मग आपण पालखीला जाऊ आणि तुझं काय गारण आहेत ना आईला सांग तिथे गेल्यावर. हा पम्या पालखीला चाललो ना आपण त्या ही चालणार नाही. हा ही दारू फेकून देऊ आपण. चल आजपासून दारू सोड. चल पालखीला जायचं आपल्याला. संकेत संकेत दा मंदिरावरची ते पालखीचा आपल्याला बस ना. आपली पालखी आय माझी एकविरा माऊली न साऱ्या भक्तांची सावली. आय माझी एकविरा माऊली. राजा बापाची राजकुमारी. राजा बापाची राजकुमारी. बापाच कालीजू गो. बापाच कालीजू गो. राजा बापाची राजकुमारी. राजा बापाची राजकुमारी. काय हो तुम्ही होता काय आवरे सर ना तुमच्या हातांक पालखीचा टी शर्ट. 30 गाव ते एकविरा आई पालखी निघणार आहे ना. ती पालखी मी 4-5 दिवस पायी चालल्या. 4-5 दिवस? अहो घरण प्रकार चालले तुम्हाला माहित आहे ना. आपले सोनू बद्दल तर माहितच आहे ना तुम्हाला. माहित आहे. माझ्या सोनूच्या साठी तर चालल्या. जे 5-6 महिने झालं माझी पोर बघे नाही. तिला काही दिसत नाही. आईचे पायावर डोका ठेवीन ना आईला सांगेन आई माझ्या पोरीला बरी कर. तिला दृष्टी दे. लागलं तर माझी दृष्टी दे. राजा बापाची राजकुमारी. राजा बापाची राजकुमारी. बापाच कालीजू गो.
बापाच कालीजू कालीजू गो. ओ तुमची बॅग भरले, उद्या सकाळी निघायचंय ना? हो चेक करा. हो. पोरी पोरी झोपल्या, तुम्ही सगळं चेक करा, मी भांडी घासते. त्यात दारूला बंदी आहे, पण दारू नसली तर जमणार नाही. टेन्शनमध्ये झोप नाही येणार. काहीतरी आयडिया करायला लागेल. आय देऊल तुझा भगवा ग, आय देऊल तुझा भगवा ग, देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा, आई देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा ग. भोल्या भक्तान तुझ्या भक्तान तुझा सहवास हवा गवा ग. साऱ्या दुनियेनं माय दुनियेनं तुझ्या भक्तीची गुंजय हवा ग. आय देऊल तुझा भगवा ग, आय देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा ग. देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा ग, देऊल तुझा भगवा ग, आई देऊल तुझा भगवा ग. एकविरा माते की जय. मम्मी, एकविराई पालखी कशी दिसत होती ग? आई, आईच्या चेहऱ्यावर ना आज एक वेगळाच तेज होता. आईला सोन्यान मरवलेली, आईची पालखी पाना फुलां सजवलेली. आज आईचा रूप जाम भारी होता. खरंच मी पण आईच्या पालखीत नाचले असते. आईचं सुंदर रूप बघितलं असतं, पण मला डोले अजून पण बघता येत नाही. दीदी लढू नको, माझं बघ, मला 2 डोले आहेत. माझा एक डोला मी तुला देईन. अगो गप, असं काहीच बोलू नको. जर तशीच येलेली ना तर मी माझं 2 डोलं देईन तुला. काल जेव्हा जखम झाली तर त्रास तर व्हायलाच, तर कालीच बाजूला ठेवून जगता बी ये नाही. तुम्ही दोघी तर माझा कालीच आहात. मन आभालाच्या विजा कडकडल्या, काल्या ढगातून पाणी परला, आसवांची नदी गुमसुम वाहे, आसवांची नदी गुमसुम वाहे. तुला तर टेन्शन ठेव, तुला काहीच होणार नाही. तुझा बापूस आहे ना, तुझा बापूस आहे, तुला काहीच होऊन देणार नाही. राजा बापाची राजकुमारी. ते बघ, मी चाललो ना, त्या आईला सांगित माझी पोरीचं डोळे बरं कर ना. आई करेल, आई डोळे करील तुझं बरं. बापाच कालीजू कालीजू गो, बापाच कालीजू कालीजू गो. राजा बापाची राजकुमारी,
राजा बापाची राजकुमारी बापाच कालीजू कालीजू गो बापाच कालीजू कालीजू गो राजा बापाची राजकुमारी राजा बापाची राजकुमारी आय माझी एक वीरा माऊली न साऱ्या भक्तांची सावली कारल्याचे डोंगराव गाय माझी एकुली वैसली कारल्याचे डोंगराव गाय माझी एकुली वैसली आई माझी एकुली वैसली आई माझी एकुली वैसली काय करणार इलाज नाही देवी माफ कर जाम तलपले नाही रे एकच पॅक मरता माबुले माबुले त्या डोंगराव माऊली आई तुझा दरबार आई मला या अंधाराचा खूप कंटाळा आलाय मला पण खेळावंच वाटलं पण माझ्याशी कोण खेळतच नाही दीदी नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी तुझ्या सोबतच खेळ मी तुला सोडून कुठेच जाणार नाही चल दोन चिमण्यांची जोडी लय छान ग दोन चिमण्यांची जोडी लय छान ग एकमेकीसाठी जीव की प्राण ग एकमेकीसाठी जीव की प्राण ग जीव आईचा बघ त्यांच्याव जीव जीव आईचा बघ त्यांच्याव जीव जीव आईचा बघ त्यांच्याव जीव मी डोळे उलट ठेवले काय नाही बंद केले काय मला तर काय दिसतच नाही दीदी नको टेन्शन घेऊ मी तुला सांगते एक खेळा ग तुम्ही दीदी डावी बाजूला जा ती बघ आली उजवी बाजूला जा उजवी बाजूला ती बघ आली
हे बघ, ते डावी बाजू. यो आई तुझा देऊळ कोणी बांधिला गो, आई तुझा देऊळ कोणी बांधिला. बांधिला पाचू पांडवानी गो, अर्जुन बांधवाने. राजा बापाची राजकुमारी, राजा बापाची राजकुमारी. बापाच कालीजू कालीजू गो, बापाच कालीजू कालीजू गो. राजा बापाची राजकुमारी, राजा बापाची राजकुमारी. माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. जाम थकलो, बॅक मारायलाच लागेल. तर फ्रेश नाही वाटणार. काहीतरी आयडिया करता. आई, पप्पा कधी येतील बेटा. देव सामान काढून दे. काय जेला काय जेला. गलास गलास नको. काल गलास सोडला होता. पिवाची पंचायत बोलती. आज अशीच पिताव. टाइमच फोन कोणचा वाजायला लागला. आला मित्रांना ना टाइमच फोन करत. आई बायकोचा फोन. हॅलो हॅलो. हा बोल. आपली सोनूची तब्येत जाम खराब आहे. का? तिचं अंग तापाशी नुसतं करले. अगो मग दवाखान्यात नेवायचा ना तिला. दवाखान्यात नेता. तिला औषध पण दिलं, पण तरी काहीच फरक नाही. तुम्ही आवरे दिवस आम्हाला टाकून दिले. आई काही कमी जास्त झाला तर आम्ही कोणच्या भरोशावर रवाचा. अगो कोणची म्हणजे एकविराईच्या भरोशावर सोडले तुम्हाला. असंच नाही सोडून गेलो. विश्वास माझा आईवर ना, ते तुम्हाला काहीच होऊन देणार नाही. विश्वास ठेवा. पोरी माझी देस फोन देस. हा घे बेटा पप्पांचा फोन. हे बोल बेटा. बेटा टेन्शन नको जेव. तू बरी होशील. तुझा ताप बी निघाल ना, तुला दिसेल. पण मी जेव्हा येईन ना तेव्हा तुला दिसेल. मी आईला सांगेन की माझी सोनूला बरी कर ना. आई बरी करी ना. टेन्शन नको जेव. पप्पा तुम्ही आल्यावर दिसेल ना मला. हो बेटा देस. मम्मी उद्याच. हे बघ मधू, पोरीवर लक्ष दे. मी येतो लवकरच. तुम्ही लवकर या. चालेल. तुम्ही टेन्शन नको घेऊ. ठेवतो आम्ही. पंती झाली कालोख झाला, पंती झाली कालोख झाला. आई माझे पंतीला पेटवू गो,
आई, माझ्या पोरीवर लक्ष दे आई, माझ्या पोरीवर लक्ष दे. तिला बरी कर, तुझ्या डोळ्यांना दृष्टी दे आई. मी ही दारू कायमची सोडीन. माझी चुकी झाली का मी पालखीन बाटली घेऊन आलो. चुकी झाली आई, मला माफ कर. पोरीला माझी दृष्टी दे आई, पोरीला दृष्टी दे. मी पोरीला घेऊन भेटेला येईल तुझे. तुझ्या भेटीला निघालो पायी, एकी रागो माझे तू आई. पाव आई माझे तू नवसाला, पाव आई माझे तू नवसाला. राजा बापाची राजकुमारी, राजा बापाची राजकुमारी. बापाच कालीजू कालीजू गो, बापाच कालीजू कालीजू गो. राजा बापाची राजकुमारी, राजा बापाची राजकुमारी. म्या, आपण आता पालखीने आलो ना, घरची चिंता बिलकुल करू नको. आई माऊली आहे ना आपली, आई माऊली सगळा बघल. आता आई माऊलीचं नाव घे आणि चला. आई माऊलीचा यो आई तुझा देऊळ कोणी बांधिला गो, आई तुझा देऊळ कोणी बांधिला. पाचू पांडवानी गो, अर्जुन बांधवानी. कौऱ्या खाते तू? आवऱ्या का बघाते? आवऱ्या तू बैल बी कोण आहे? मला शाळेत जायची खूप इच्छा होते, पण मला दिसतच नाही. मंकवला, हे बघ, टेन्शन नको घेऊ. डोळ्याची नाही दिसला ना तर मनाची नजरेशा बघायचा. तिकडे बघ, इमॅजिन कर ही तुझी शाळा आहे. नाही बघ, तुझं मित्र मैत्रिणी सगळं बसल्या हा ना. ती बघ, ती तुझी टीचर, त्याचा तुमचा ब्लू कलरचा शाळेतली कपाट. टीचर करोडी त्या फळ्यावर अक्षर लिहिली आ ई. दिसते ना तुला? मला शाळेतला एकच गोष्ट दिसते. एक गोष्ट दिसते ना बेटा? एक गोष्ट दिसते ना? काय दिसते बेटा? काय? फळा, काळा कुट्ट फळा, मोठा काळोख दिसतो मला, काळोख. पप्पा, यो काळोख कधी जाईल? कवा येईल उजेड? कवा येईल उजेड? बापाच कालीजू कालीजू गो, बापाच कालीजू कालीजू गो. कारल्याचे डोंगराव माऊले माऊले
तुझ्या भेटीला निघालो पायी एकी रागो माझे तू आई पाव आई माझे तू नवसाला पाव आई माझे तू नवसाला काल जरा जखम होल्यावर तर ना कालीच बाजूला ठेवून जगता नाहीये आई ना माझी पोर माझा कालीच आहे माझे काळजाचा संभाळ कर आय देऊल तुझा भगवा ग आय देऊल तुझा भगवा ग देऊल तुझा भगवा ग आई देऊल तुझा भगवा आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा भोल्या भक्तान तुझ्या भक्तान तुझा सहवास हवा गवा ग साऱ्या दुनियेनं माय दुनियेनं तुझ्या भक्तीची गुंतळ हवा आय देऊल तुझा भगवा ग आय देऊल तुझा भगवा ग देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा देऊल तुझा भगवा ग आई देऊल तुझा भगवा ग देऊल तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा तुझ्या भेटीला निघालो पायी एकी रागो माझे तू आई पाव आई माझे तू नवसाला पाव आई माझे तू नवसाला आई आईच्या नाकावर कुंकू भरलंय ते पुस आईच्या नाकावर कुंकू भरले काय बोलली? आईच्या नाकावर कुंकू भरले परत बोल. आईच्या नाकावर कुंकू भरले आई तुला दिसतंय? हो दिसतंय. तुला खरंच दिसतंय आईचा चेहरा? आय देऊल तुझा भगवा ग आय देऊल तुझा भगवा ग देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा हे किती आहेत? आई मला नाही दिसत. हे किती आहेत? आता तर काहीच नाही दिसत. तुला मी दिसते? नाही नाही काहीच नाही दिसत. नाही दिसत. पंती झाली कालोख झाला पंती झाली कालोख झाला बेटा तू टेन्शन नको घेऊ. आज ये आईने तिचा तुला चेहरा दाखवले ना उद्या हीच आई तुला अख्खी दुनिया दाखवील. आई माझे पंतीला पेटवू गो कर आई उजेरू उजेरू गो मम्मी ही रांगोळी का काढतेस? थोडं टायमात पप्पा येणार ना आईचा आशीर्वाद घेऊन. मग आईचा आशीर्वाद घेऊन पप्पा आल्यावर मला दिसेल ना. आई माझे पंतीला पेटवू गो कर आई उजेरू उजेरू गो तुम्ही आल्यावर दिसेल ना मला. हो बेटा मी तर तिला हो बोलल्या पण आज जर पोरीला नाही दिसला तर आई मी तिला काय उत्तर देऊ. पप्पा पप्पा मला दिसत नाही. पोरी भाजे लेक माझी करील मला सवाल लेक माझी करील मला सवाल काय देऊ
आई तिला जवाब, काय देऊ आई तिला जवाब. भरवसाई तुझ्या आई ग, भरवसाई तुझ्या आई ग. आई माझे चमत्कार तू घडीव ग, आई माझे चमत्कार तू घडीव. हे बेटा असती मला बाहुली आणले. पोरीला माझी बावली दिसली, पोरीला माझी दिसायला लागला, पोरीला माझी दिसायला लागला. आई माऊलीचा उदो उदो. आय देऊल तुझा भगवा ग, आय देऊल तुझा भगवा ग. राजा बापाची राजकुमारी, राजा बापाची राजकुमारी. बापाच कालीजू कालीजू गो, बापाच कालीजू कालीजू गो. आय देऊल तुझा भगवा ग, आय देऊल तुझा भगवा ग. नमस्कार भाऊ. जय करा. जय करा. पहिल्यांदा तुमचं खरोखर अभिनंदन आणि तुमच्या टीमचं कौतुक. काय एवढी मोठी पालखी, ती पण एवढं छानपैकी आयोजन आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, काय नाही. मी स्वतः गेलो आणि खूप आनंद झाला. म्हणजे एवढी पॉवर जी एनर्जी लागते येते करून तुमच्याकडे. तर ही गोष्ट आम्ही करत नाही, ही देवी आमच्या हातून करून घेते. आता आपल्या मंडळाला यावर्षी 13 वर्ष पूर्ण झाले. तशाप्रमाणे तुम्ही आले त्याच्याबद्दल सुद्धा तुमच्या मनापासून आभार. आणि दादा खरोखर एक गोष्ट मी आवर्जून सांगेन का, तुमच्या टीमचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण सांगतो तुम्हाला की जवळजवळ ही टीम सकाळी 3 वाजताच उठते. 3 वाजता 3 का 2 वाजता उठत असेल. 3 वाजता आम्ही उठतो तेव्हापासून ते कामाला लागले असतात. म्हणजे पालखीच्या सेविकांना पाणी तापवणे, त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करणे. आणि रात्री जवळजवळ मला असं वाटते 1-2 वाजता त्यांना झोपायला, म्हणजे ती झोपतच नाही. मला असं वाटतं 3-4 दिवस ती झोपतच नाही आणि खूप कष्ट घेतात. आणि खरोखर त्यांचे मनापासून धन्यवाद का एवढे तुम्ही करता, आपल्या बांधवांसाठी करता. आता माझे जुने बरेच जे मित्र आहेत, जे आता पालखीला आता कमी झालेले आहेत, बरोबर, ते सुद्धा येतील एक ना एक दिवस येतील आणि आपण बोलू त्यांना. त्यांचे स्वागतच आहे, कारण का त्यांचा सुद्धा कुठेतरी वाटा आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ही पालखी, या पालखीविषयी 2 शब्दात कमेंट तुम्ही नक्की करा. जर तुम्ही त्याच्यात आले असतील, पालखीत आले असतील, अनुभव घेतला असेल तर पालखीविषयी 2 शब्द आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा. आई माऊलीचा उदो उदो. आतुरता आई तुझ्या पालखीची, सुरुवात नवीन वर्षाची 2026 ची.